कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ, अमेरिकन मिशन जागा, कावळा नाका रेस्ट हाऊस, मिरजकर तिकटी परिसरातील महसूल भवन, शालिनी स्टुडिओ, शाहूपुरी पोलीस ठाण्याजवळचा उपजिल्हाधिकाऱ्यांसाठीचा बंगला अशा सरकारी निमसरकारी जागा काही लोक पद्धतशीरपणे षडयंत्र रचून हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला होता। कावळा नाका परिसरातील शासकीय विश्रामगृहाची ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आणि जागा बळकावण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। या जागेत आज राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पूजन करणार असल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं। दरम्यान याला आक्षेप घेत लीजधारक बांधकाम व्यावसायिक फर्मनं बुधवारी मनाई अर्ज दाखल केला होता। मात्र न्यायालयानं त्यांचा अर्ज नामंजूर करून शाहू जयंती शांततेत साजरी करायला परवानगी दिली होती। त्यानुसार आज सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शाहूप्रेमी भगवे झेंडे घेऊन कावळा नाका परिसरात एकत्र येत होते। दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला भद्रकाली महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देत शिवसैनिक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि भारतरत्न विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा घेऊन रॅलीनं विश्रामगृहाच्या परिसरात आले। मात्र ही जागा पत्रे आणि कुलूप लावून वास्तू बंदिस्त केल्यामुळे त्यांना आत जाता आलं नाही। यावेळी बांधकाम व्यावसायिकाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी उपनेते संजय पवार यांनी हेरिटेज जागा घशात घालणाऱ्या प्रवृत्ती ठेचायला हव्यात अशा शब्दात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। संध्याकाळी आर्ग्युमेंट झाली। आमचे वकील सन्मान्य आर्यल चव्हाण साहेबांनी त्यांच्या कन्येने चांगली बाजू मांडली आणि न्यायालयाने स्पष्ट सांगितलं हेरिटेज 2 ग्रेड मध्ये जागा असल्याकारणे तिथं हा देशाचा नागरिक कुणी तिथे जाऊन पूजा करू शकतो। आदेश देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने एवढं मोठं प्रोटेक्शन त्या बिल्डरला इथं दिलेलं आहे। दुर्दैव आहे म्हणून आज पोलीस प्रशासनाचा या इथल्या पीआयचा त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतोय। त्या ओसवाल नामक बिल्डरचा मी जाहीर निषेध करतोय। अरे आम्ही म्हणतो होतो तुम्ही आम्ही जाऊन पूजा करूया, त्यांनी नाकारलं आणि आज दुर्दैव म्हणायला लागेल की शाहू राजांची वास्तू आज शाहू जयंतीची कुलपात आहे। हो आंबेडकर साहेब तुम्ही पालकमंत्री आहात, लक्ष घाला साहेब, लक्ष घाला। शाहू जयंती साजरी करताना निवडणुकीला शाहू महाराज तुम्हाला आठवतात, आज शाहू महाराजांची वास्तू बंदिस्त आहे, कुलपात आहे, लक्ष घालायची विनंती करतो। आज कुलूप लावलं इथं त्या माणसाने कुलूप बंद मध्ये आज राजी शाहू महाराजांचं वास्तू इथं आहे, वास्तव्य होतं। अरे या कोल्हापूरमध्ये दुर्दैव म्हणायला लागेल जर अशी काही मंडळी कोल्हापूर विकत घ्यायला निघत असतील तर हे कोल्हापूरचं दुर्दैव म्हणायला लागेल। भविष्यात एक गुंठा सुद्धा जागा कोल्हापुरात विकासात राहणार नाही, कुठं नाट्यगृह होणार नाही, कुठं महापालिका इमारत होणार नाही आणि काय सुविधा पाहिजे असेल पर्यटनाच्या दृष्टीने त्या सुद्धा होणार नाही। म्हणून आमचा लढा आहे। प्रत्येक ठिकाणी जर बघितलं इथून मुंबईपर्यंत खाबूराव बाबूराव आज 2 मिनिटं तुम्हाला एवढंच सांगेन ह्या जागेची आज स्क्वेअर मीटर किती आहे तर 4298 स्क्वेअर मीटर गुणिले 10.76 केलं तर 46,246.48 स्क्वेअर फूट ही जागा आहे। किती रुपयाला त्यांना दिली? 15 कोटी रुपयाला दिली जागा, 15 कोटी रुपयाला 60 वर्षाची लीज दी। तर त्याची हिशोब जर केला आपण 10,000 रुपये स्क्वेअर फूट जर हिशोब केला तर साधारण जागेची किंमत 46,24,00,000 होते। हा एक पैसा आहे। म्हणजे 100-150 कोटी जागा तुम्ही जर 15 कोटी देत असाल तर शासन का घेत नाही ताब्यात? शासनाचे उपक्रम का राबवत नाहीत? मला किंवा रवी चौगुले जागा नको आहे, शासनाची जागा शासनात राहिली पाहिजे। कोण तर ओसवाल येत आहेत, कोण तर हा येतोय, तो सोम्या येतोय, गोम्या येतोय आणि सरकारच्या काही लोकांना मॅनेज करून जागा लाटण्याचं काम करायचं पाप आहे। तुम्ही अन्य ठिकाणी व्यवसाय करताय, आम्हाला देणं घेणं काय नाही, तुम्ही करा, व्यापारी लोक आहेत। पण शाहूचं अस्तित्व ऐतिहासिक ठेवा, हा कोल्हापूरचा वाचलाच पाहिजे आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय इमारती झाल्यामध्ये असं आमचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे साहेब, आंबेडकर साहेब, कोल्हापूर वाचवा। विश्रामगृहाच्या जागेत जयंती साजरी करायला न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केल्याबद्दल शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, रवी चौगुले, हर्षल सुर्वे, मंजित माने, माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, राजू यादव, विशाल देवकुळे, विराज पाटील, पोपट दांगट, पूनम फडतरे, रीमा देशपांडे, शशिकांत बिडकर, राजेंद्र पाटील, संतोष रेडेकर, राजू जाधव यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते।